पुढे बघूयात मोठ्या बातम्या। नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणामध्ये फॉरेन फंडिंगचं कनेक्शन अमेरिकेतून निधी मिळाल्याची पोलीस तपासात माहिती। आरोपी रियाज काझीनं समाजसेवेचं ढोंग करत फसवणूक केल्याचा आरोप। 4 मुलींच्या विनयभंग प्रकरणामध्ये देखील गुन्हा दाखल करण्यात आला। बंधू राजेंद्र गडगे आणखी अडचणीमध्ये येण्याची शक्यता। मुलगा होण्यासाठी औषधोपचार देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। तर पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार। गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांचे आदेश। 34 मुली बेपत्ता झाल्याच्या दाव्यामध्ये तथ्य नाही। चुकीच्या माहितीमुळे राळेगावची बदनामी। भाजप आमदार राजू तेडसाम यांची देखील यांच्या पक्षाला खर्च आहे। ज्या घटना दाखवलेल्या आहेत या 2 वर्षांमध्ये 2025 ते 2026 पर्यंत एकूण 63 घटना झाल्या। ज्या घटना या 2 दिवसांमध्ये ज्या मुलींच्या संदर्भात किंवा ज्या यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी मुलींच्या संदर्भात जी बातमी चालली ती अतिशय चुकीची आहे। रत्नागिरीमध्ये महिलेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 68 लाख रुपये उकळले। महिलेला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवल्या। सौदी अरेबियामध्ये वास्तव्यास असलेल्या आरोपीला मुंबईमध्ये अटक। पूर्ण्याचे खासदार पप्पू यादव यांच्या अडचणीमध्ये वाढ। त्यांच्या वक्तव्याची बिहार राज्य महिला आयोगाने घेतली दखल। सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस का करू नये अशी नोटिशीद्वारे विचारणा। 3 दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश। राजकारणामध्ये काम करणाऱ्या 90% महिलांचं करिअर हे बेडवरूनच सुरू होतं या वक्तव्यावरून गदारोळ। बीड कारागृहामध्ये कराड गँगची दहशत पुन्हा एकदा चर्चेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि इतर गुन्ह्यातील आरोपी शंकर शेपकडून एका कैद्याला मारहाण। कैद्याकडून जेलमध्ये घडलेला प्रकार दादासाहेब खिंडकर यांना सांगतानाची कथित ऑडिओ क्लिप समोर। बदलापूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा। राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये हमरीतुमरी। कार्यकर्त्यांची चक्क पालिका आवारात घुसखोरी। दरम्यान वातावरण तापलेलं असताना नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक 2 दिवस तात्पुरती बंद। पुलाचं शटरिंग काढणं आणि रंगकामासाठी वाहतूक तात्पुरती बंद ठेवणार। उद्या दुपारी 12 ते 3 मुंबईकडे येणारी तर 24 तारखेला पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असेल। मुंबईमध्ये महापालिकेची तोडक कारवाई। चर्चगेट या ठिकाणी असणाऱ्या एका ज्वेलरी शॉपवरती पालिकेने हातोडा चालवला। मुंबई पोलिसांच्या उपस्थितीत पालिकेचा शोरूमवर हातोडा।